पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतींमधील कामगारांचा गॅस टंचाईचा दुहेरी फटका त्यांना बसतोय। गॅस टंचाईमुळे अनेक उद्योग बंद पडू लागलेत, तर दुसरीकडे रात्रभर कंपनीत काम केल्यानंतर मजुरांना दिवसभर गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहावं लागतंय। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। सिलेंडरची ही भली मोठी रांग। भर उन्हात नागरिकांची सिलेंडरसाठी गर्दी। आता तरी आपल्याला सिलेंडर मिळेल या आशेनं ही सगळी मंडळी उभी आहे। ही दृश्य आहेत पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधली। युद्धामुळे सध्या सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। याच सिलेंडर टंचाईचा फटका औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या लाखो कामगारांना सहन करावा लागतोय। एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी गॅस पुरवण्याचे आदेश दिलेत, मात्र ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 8-8 दिवस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय। सांगितलं तर पेमेंट करा आणि तुमचा गॅस 3 ते 4 दिवसात घरी येईल। मी 4 दिवस वाट बघितली, 5 दिवस वाट बघितली, पण गॅस काय आला नाही। अखेर मला या लाईनीत लागायचं काम पडलेलं आहे। आता 8वा दिवस आहे माझा की गॅस बुकिंग करून पेमेंट करून मला गॅस भेटलेला नाही। नाईट शिफ्ट करून 4 वाजता कंपनीतून येऊन हाफ डे सरांना बोलवून इथं आलोय। 5 वाजता लाईनीत लागलोय, पण आतापर्यंत नंबर नाही लागले। गावगाड्यात यात्रा आणि जत्रा सुरू झाल्यात। या यात्रा जत्रांनाही आता सिलेंडर तुटवड्याचा फटका बसलाय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील गावांच्या यात्रा जत्रांच्या कार्यक्रमातील जेवणासाठी गॅस मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी थेट HPCL कंपनी गाठली आहे। आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे प्रभू रामाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 8-10 दिवस हरिनाम सप्ताह असतो। त्या सप्त्यामध्ये 25 ते 1000 लोक अन्नप्रसाद घेतात। आम्हाला देखील प्रश्न पडला की अन्नप्रसाद शिजवण्यासाठी करायचं काय, म्हणून आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांचा काय प्रतिसाद भेटला नाही, म्हणून कंपनीच्या गेटवर आलो। परंतु ही औद्योगिक नगरी इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहत असतात आणि जर अशीच समस्या राहिली तर हे लोक अन्न पाणी वाचून त्यांना उपलब्ध झालं नाही तर ते निघून जातील आणि औद्योगिक नगरी बरोबर इथल्या सामान्य माणसाला देखील त्याचा फटका बसणार आहे। गॅस अभावी उद्योग नगरीतील कंपन्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते। सिलेंडर तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतोय। परिणामी हातावर पोट असणारा मजूर वर्ग संकटात आहे, तर दुसरीकडे गावातील जत्रा यात्रा कशी करायची याची चिंता चाकणमधील ग्रामस्थांना सतावते। हेमंत चापुडे, झी 24 तास, चाकण।